यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वराय करुणाकराय तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कलापसी काही सनी बोलतो वचने अधिकारिका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एका जनातरी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी पुंडलिक अवतार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सर्व संतान की जय। सकाळी आपला 54वा श्लोक झाला होता। भक्त्या त्वनन्यया शक्या अग्मेव विदोर्जुना ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परन्तप परी तेची भक्ती ऐसी पर्जन्याची सुटिका जैसी धरावासोनी अनारशी गती का सकळ जळ संपत्ती घेऊनी समुद्रात योजिती गंगा जैसी अनन्य गती मिनलीच असे तैसे सर्व भाव संभारे न धरत प्रेम एकसरे मद माझी संचरे मीची होई आणि देवीची मी ऐसा थडी आणि माझारी सरिसा क्षीरात्मिका जैसा क्षीराचाची जणू काही हा क्षीराचाच अर्थात दुधाचाच सागर आतून बाहेरून एकच असा भगवंत म्हणतायत की मी असा माझ्या भक्तांसाठी असा झालेला असतो। जे भक्त माझ्यासाठी जसे असतात त्यांच्यासाठी मी तसाच असतो। तैसे मजला गुणी मुंगीवरी किंबवना चराचरी भजनासी गादुती परीची नाही लहान अगदी मुंगीपासून ते माझ्यापर्यंत त्यांचं जे भजन असतं ते सर्व भावाने भजनाशी दुसरी परीची नाही अर्थात ऐक्य भावाने ती माझी भक्ती करताना दिसतात। त्यांच्या भक्तीत दुसरा विषयच नसतो। तयाची क्षणासवे एवं विधमी जाणावे जाणीतला तरी स्वभावे दृष्टही होय। त्यांची भक्ती ज्या क्षणी घडते त्याच क्षणात ते काय झालेले असतात मला जाणतात परोक्षत्वाने जाणतात आणि अपरोक्षत्वाने जसं काय मग इंधनी अग्नी उद्दीपे आणि इंधन हे भाषा हारपे ते अग्नीच होणे आरोपे मूर्त जेवी अग्नीमध्ये काष्ट पडल्यावर काष्ट म्हणून शिल्लकच राहत नाही। अगदी तशा पद्धतीने माझे हे भक्त मत्स्वरूप होतात। का उदय न कीजे तेजाकारे तव गगनशी होणे असे अंधारे मग उदय लिहा एकसरे प्रकाश होय। जोपर्यंत सूर्य उगवला नाही तोपर्यंत अंधाराचं वर्चस्व पण सूर्य उगवल्यावरती अंधार कुठे गेला तर उदयलिया एकसरे प्रकाश होय तोच प्रकाश बनतो। तसे माझे भक्त मत्स्वरूप होऊन जातात अर्थात स्वरूप होऊन जातात। तसे माझे साक्षात्कारी सरे अहंकाराची वारी माझ्या साक्षात्काराने अहंकाराची वारी सरे तोपर्यंत अहंकाराची वारी घडे। अहंकाराचा लोप भगवत साक्षात्काराशिवाय होत नाही। या जगात जर सगळ्यात कोणाला असं म्हटलं का या जगात सगळ्यात कोमल पदार्थ कोणता असं डोकं लावा बरं। या जगात सगळ्यात कोमल पदार्थ कोणता कोमल म्हटलं पदार्थात कोमलता असते तर भगवत प्रेम ह्या जगातला सगळ्यात कोमल पदार्थ प्रेम असा शब्द वापरला म्हणजे भगवंताचं प्रेम हा या जगातला सगळ्यात कोमल पदार्थ आहे। आता या जगातला सगळ्यात कठीण पदार्थ कोणता असं तुम्हाला विचारलं हिरा काय म्हणणार वज्रा ते प्रेमाच्या विरुद्ध प्रेमाच्या विरुद्ध द्वेष। पहिल्या मला एक उत्तर सांगितलं दुसरं आठवाय पाहिजे होतं पण तुम्हाला आठवलं नाही। तुम्हाला मी म्हटलं या विश्वातला सगळ्यात टणक पदार्थ कोणता आहे तो आहे अहंकार आणि सगळ्यात कोमल पदार्थ कोणता आहे तो आहे प्रेम।
अहंकार होता ठोंबा. अहंकार होता ठोंबा, उकडीला घुसळ कांबा, तोही टाकीला स्वयंबा, बाई तुझी या कृष्णे. तर तेव्हा या विश्वामध्ये सगळ्यात कठीण काय आहे तर अहंकार. जीवपणा जो आलेला आहे तो त्यामुळेच आला. आपण कठीण आहेत का मृदू आहेत हे आपल्याला नाही कळत, पण अहंकारी आहोत. आणि अहंकारी आहोत म्हणजेच कठीण आहोत, म्हणजे देवाशी एकरूप होण्याला योग्य नाही. म्हणून जो कोणी माझ्याकडे येतो, काय म्हटलं, तैसे माझे साक्षात्कारी, माझा साक्षात्कार झाल्याबरोबर सरे अहंकाराची वारी, म्हणजेच अहंकार लोपी अवधारी द्वैत जाय. अहंकार लोपला जातो, अहंकाराचा लोप होऊन जातो. आणि अवधारी, तेव्हा तू हे लक्षात ठेव, अवधारी या पदाचा अर्थ लक्षात ठेव. हे अर्जुना तू हे लक्षात ठेव, जोपर्यंत माझा साक्षात्कार झाला नाही तोपर्यंत अहंकाराची वारी सरतही नाही आणि अहंकाराचा लोपही होत नाही. आपण म्हणतो हा लय अहंकारी, तो लय अहंकारी, फलाना लय अहंकारी, पण सगळेच अहंकारी. जे जे आत्मसाक्षात्कारी नाहीत ते सगळे अहंकारीच आहेत. कमी अधिकपणा असतो फक्त त्याच्यातला, बाकी अहंकार असतोच. तर तेव्हा आणि त्यांच्यात द्वैत बी असतं, अपपर भाव असतो, माझं तुझं, हा द्वैत भाव गेलेलाच नसतो. तर तो द्वैत तसाच परिपूर्ण असतो तो. तेव्हा हे द्वैत तरी जातं केव्हा तर साक्षात्काराने जातं. मग मी तो हे आगवे, तो आणि मी हे आगवे एक, मीच्या अति स्वभावे एक, मीच होऊन राहतो. किंबवना सामावे समरस येतो, तर तो माझ्यामध्ये हे ऐक्याने समरस झालेला असतो असं भगवंत म्हणतात. असा मागचा श्लोक होऊन गेला. आता 55वा श्लोक येतोय, 11व्या अध्यायातला शेवटचा श्लोक. मत्कर्म कृन्मत्परमो, काय उच्चार करताय तुम्ही? मत्कर्म कृन्मत्परमो, मद्भक्त संगवर्जितः, मत्कर्म कृन्मत्परमो, मद्भक्त संगवर्जितः, मत्कर्म कृन्मत्परमो, मद्भक्त संगवर्जितः, मत्कर्म कृन्मत्परमो, मद्भक्त संगवर्जितः, निर्वैरः सर्वभूतेषु, यः स मामेति पाण्डव, निर्वैरः सर्वभूतेषु यः स मामेति पाण्डव, निर्वैरः सर्वभूतेषु यः स मामेति पाण्डव, मत्कर्म कृन्मत्परमो, मद्भक्तः संगवर्जितः, निर्वैरः सर्वभूतेषु यः स मामेति पाण्डव, निर्वैरः सर्वभूतेषु यः स मामेति पाण्डव, मत्कर्म कृन्मत्परमो, मद्भक्तः संगवर्जितः, निर्वैरः सर्वभूतेषु यः स मामेति पाण्डव, मत्कर्म कृन्मत्परमो, मद्भक्तः संगवर्जितः, निर्वैरः सर्वभूतेषु यः स मामेति पाण्डव. मत्कर्म कृत न चात होतो, मत्कर्म कृत, मत्परमः, मद्भक्तः संगवर्जितः, निर्वैरः सर्वभूतेषु यः सः माम एति पाण्डव. मत्कर्म कृत, मत्परमः, मद्भक्तः संगवर्जितः, निर्वैरः सर्वभूतेषु यः सः माम एति
पांडव. नवरीता येईल का सांगाय प्रयत्न लक्ष देऊन ऐकलं असलं तर यात काय अवघड नाही. हे काळेताई इकडच्या मधल्या कर्म हा मत हा मत कर्म मत परम मत भक्ता संगवर्जिता निवैरहा सर्वभूतेषु यः सहा मामेति पांडव. तर तुम्हाला वाचन करता येत तर काळेताई पुढच्या पदच्छेद नाही सांगा ना. मत कर्म कृत मत कर्म हा मत कर्म कृत मत कर्म मत भक्त संग विवर्जित विवर्जित नाही वर्जित. संग वर्जित निर्वैरः सर्वभूतेषु यः सः मामेति पांडव. काय चुकलं. मामे माम एती हा म्हणल्या पांडव मामेती म्हटल्यावर आपापच उच्चार होतो. मत कर्म कृत उत्कृष्ट भक्तांची लक्षणं या श्लोकामध्ये आलेली आहेत. म्हणजे हा श्लोक जो आहे ना तर अतिशय उत्कृष्ट श्लोक आहे. भगवद्गीतेतले जेवढे उत्कृष्ट श्लोक असतील त्यातला हा एक अतिउत्कृष्ट श्लोक आहे की ज्याच्यामध्ये भगवंताच्या मुखातून श्लोक आला म्हणून त्याची तीव्रता अजून वाढली. आणि दुसरं असं आहे की भगवंतानी सांगितलं की मला काय आवडतं आणि त्याच्या आवडीचा विषय इथे आला म्हणून देवाच्या आवडीचा विषय तर देवाने सगळंच सामावून घेतलेलं आहे पोटामध्ये त्याच्या. आणि म्हणून पहिल्यांदा देवाला काय आवडतंय मत कर्म कृत. माझा जो भक्त आहे तो माझ्यासाठी कर्म करतो म्हणजे कर्मयोग सांगितलं. माझ्यासाठी कर्म करतो माझा भक्त माझ्यासाठी कर्म करतो. दुसरा आहे मत परम हा मलाच परमस्थान परम आश्रय परम गती मानून माझ्या म्हणजे मलाच परमगती मानतो. इतर दुसरीकडे कुठे त्याला आश्रय नाही गती नाही. मत परम हा म्हणजे त्या भक्ताच्या अंतःकरणाची स्थिती पहा कशी आहे. पुढे जाऊन मत भक्त हा तो माझा भक्त काय करत असतो माझंच गायन करतो माझेच गुणानुवाद करतो माझंच कीर्तन करतो माझंच भजन करतो माझंच पूजन करतो. इतर कोणाचं पूजन नाही करत माझंच पूजन करतो. मलाच गातो माझंच नामरूपाचा गौरव तो म्हणत गात असतो. किंवा कथा बी केली तरी माझीच करत असतो कोणाची लोकांच्या कथा नाही सांगत तो. किंवा श्रवण केलं तरी माझंच श्रवण करतो मनन केलं तर माझंच श्रवण करतो. 4 भाग केले मी त्याचे. एक तत्वाप्रमाणे म्हणजे तत्वज्ञानाप्रमाणे एक द्वैतवादी भक्तीमध्ये. दुसरं आहे साकार सगुण भक्तांच्या भक्तीमध्ये म्हणजे प्रेमयुक्त भक्तीमध्ये. आणि त्याला अनुसरण जे ऐक्यरूप भक्ती अनन्य भक्तीमध्ये. या सगळ्यामध्ये तो भक्त केवळ मलाच विषय करतो दुसरा काही नाही म्हणून मदभक्त असं पद आलेलं आहे. तिसरं पद आले 4थं पद आलेलं आहे ते संगवर्जित हा. संगवर्जित हा म्हणजे पदार्थांची आसक्ती नाही त्याला बाह्य पदार्थांची आसक्ती नाही याचं नाव संग टाकलेलं आहे. बाह्य पदार्थ कोणते स्त्री पुत्र धन ज्याच्यामध्ये गुंतलेले आहेत लोक. पण माझा भक्त मात्र संगवर्जित आहे म्हणजे तो घरात राहतो गृहस्थाश्रमातही राहतात. पुष्कळशे साधू संत होऊन गेले हे फोटो लावलेले आहेत. हे गृहस्थात राहतात पण गृहस्थी नसतात. संगवर्जित त्यांच्या आपल्याला असं वाटतं की ते त्याच्यामध्ये तर राहताना दिसतात पण ते त्यांच्यामध्ये नसतात.
दुसरं आहे त्या पदार्थांचे मोह सुद्धा त्यांना आसक्ती निर्माण करत नाही. त्या पदार्थांचे मोह त्यांच्या चित्ताला भुलवणी करत नाहीत. ज्या पदार्थांच्या मोहाने जीव भुललेले आहेत तर ते त्याच्यातच राहतात, म्हणजे त्यांना संग असतो त्याचा. ज्याला पदार्थाचा संग असतो त्याच्याच चित्तामध्ये त्या पदार्थांचा मोह असतो. मोठे मोठे साधू संत आणि साय असं केले प्रपंच असताना म्हण नाही गोविले. हा म्हणजे गोविले नाही तर त्यांनी स्वतः प्रयत्नही केले तसे. पण हे जे भक्त आहेत आता याच्या तर ते संगवर्जित ही एक त्यांच्या अंतःकरणाची स्थिती आहे. तर या पदार्थांच्यात ते राहतात पण पदार्थांच्यात राहतात पण पदार्थांचे नसतात. हे पदार्थांच्यात राहतात पण पदार्थांचा संग करत नाही. पद्मपत्र मी आंबसाप्रमाणे. आणि आता त्याच्यात असं पदार्थ जर चित्तात बसलेला असला तर त्याचा खास संग होत असतो. ही फलाची ही आसक्ती नाही त्यांना. दुसरं काय संगवर्जित म्हणजे फलाचा संग करत नाही. पदार्थाचा तर नाही करत, पदार्थाच्या मोहाचाही संग करत नाही आणि फलाचाही. एखादं कर्म जर केलं त्याने तर त्याचाही संग करत नाही. मिळेल नाही मिळेल याच्याविषयी तो काही पाहत नाही. मग त्याने संग केलेला आहे तो माझा संग केलेला आहे म्हणून त्याच्या ठिकाणी अशा प्रकारची अवस्था प्राप्त झालेली. तेव्हा अशा प्रकारचं हे चौथं पद आलं संगवर्जित. पाचवं पद येत आहे या श्लोकामध्ये निर्वैर. माझा भक्त कसा आहे निर्वैर. तो वैर निर्वैर वैर अजिबात ज्याच्या अंतःकरणात शिरकावच करत नाही असा हा निर्वैर. कारण त्याला कळालेलं आहे की माझाच परमात्मा सगळीकडे नटलेला आहे तर मग मी कोणाबरोबर वैर करावं म्हणून तो कोणाशीच वैर करत नाही. ही फार उत्कृष्ट अवस्था आहे चित्ताची. वेगवेगळ्या पदार्थांचे वेगवेगळे धर्म राहतात. जसं अमृत आणि विष. अमृताचा धर्म अमरत्व देणं म्हणून त्याचा संग लोक करतात आणि त्याच्याविषयी प्रेमही करतात. म्हणजे अमृत जर मिळालं तर म्हटले काय हो किती चांगलं आहे आपल्याला अमृत मिळणार आहे प्यायला. ज्याला अनुकूल भाव आहे त्याच्या चित्तात त्या अमृताविषयी. देवांच्या चित्तात अमृताविषयी काय होता अनुकूल भाव होता म्हणूनच अमृत प्यायला देव गेले ना. आणि द्वैतांनाही अमृत लागत होतं त्या दैत्यांना. मग त्या दैत्यांना लागत होतं त्यांना कुणी बिचाऱ्यांना दिलं नाही. देवाने काढून घेतलं त्यांच्याकडून अमरत्व नाही त्यांना लागून दिलं. तर त्यांना काय लागत नव्हतं का लागत. आता विषयाविषयी ज्या वेळेला हलाहल विष बाहेर पडलं त्यावेळेला त्याच्याविषयी काय भाव होता हो नको. म्हणजे त्या पदार्थांचे अनुकूल प्रतिकूल भाव चित्तावर परिणाम घडतात. शिवजींच्या चित्तावर कुठलाच परिणाम नाही झाला. ते म्हटले विष काय आणि अमृत काय म्हणजे दोन्ही सांग. द्वेषचे भाव सुद्धा नाही त्या पदार्थांचा. तर अशा प्रकारचं आणि सगळ्या भूतांच्या विषयी. पण तुम्ही शिवजी दैत्यांना सुद्धा वर देतात आणि देवांना सुद्धा देतात माणसांना सुद्धा निर्वैर सर्व भूते. मग त्यांच्यामुळे ते देव झाले ना त्यांचे. भगवान विष्णू देव झाले का ते देव झाले ना ते भगवान विष्णूंच्या बाबतीमध्ये हा भाग आहे. शिवजींचे झाले. पण शिवजींच्या बाबतीत तर असं दिसतंय ना की व्यताळ काय ते भूत काय माणसं काय देव काय दैत्य काय सगळेच भक्त ना. आणि याला कारण आहे त्यांच्या चित्तातली भूमिका आहे. निर्वैर सर्व भूतेषु निर्वैर. तर अशा प्रकारचे 1 2 3 4 आणि 5 विशेषणं देऊन भक्तांचं वर्णन केलेलं आहे. तर भक्तांची ही आंतरिक स्थिती वर्णन करण्यात आलेली. अशा प्रकारे जे कोणी आहे ते माम येती म्हणजे येऊन मिळतो मला प्राप्त होतो. येती या पदाचा अर्थ आहे मलाच प्राप्त होतात. तर तेव्हा हा दुसऱ्या 12व्या अध्यायाचं अवतरण आहे हा श्लोक. आता पुढे जाऊन भक्तियोग प्रतिपादन करायचा आहे. आणि भक्तियोग अर्थात तो शेवटचा उपासना कांडातला शेवटचा भाग आहे म्हणून भक्तियोगाला शेवटला ठेवलेले. सुरुवात करताना कर्मयोगापासून झाली
म्हणून कर्मयोगाचे सगळे पहिले सुरुवातीचे अध्याय कर्मयोगात गेले आणि कर्मयोग सांगून झाल्यानंतर आपोआपच भगवंताचा मोर्चा भक्तीकडे वळालेला आहे. भक्ती मिश्रित ज्ञानही प्रतिपादन केलं, पण खास भक्ती सांगण्यासाठीचा विषय आलता. आणि पुढे ही भक्ती म्हणजे भक्तीमध्ये योग हा भक्तीच्या अंतर्गतच आला, म्हणून योग हा उपासनेच्या अंतर्गत येतो. योगाची साधना 6 ते कुठं आला? उपासनेच्या अंतर्गतच आलेला आहे. आणि पुढे जाऊन वेगवेगळ्या पद्धतीने जरी ज्ञान प्रतिपादन केलं तरी भक्तियुक्त ज्ञान प्रतिपादन केलेलं आहे. आणि पुढे जाऊन किंवा राजविद्या हा जरी 9वा अध्याय आला तरी त्याच्यामध्ये भक्तीचा विषय प्रतिपादन केलेला आहे. पुष्कळचा ते सांगताना ऐश्वर्य योग सांगूनही भक्तीलाच लावलं, विश्वरूप दाखवूनही भक्तीच करायची होती 11वा अध्यायात, किंवा विभूत्या सांगून सुद्धा भक्तीच प्रतिपादन केली. विभूत्यांची ही सारी माझी विभूती आहे. आपोआपच माणसाची बुद्धी झाली ना, पिंपळ ही माझी काय विभूती म्हणली की लोक काय करायला लागले, म्हणजे पूजा भगवत. पण या सगळ्याचं उत्कृष्ट टोक आहे ते आत्ता आलेलं आहे की माझे जे भक्त असतात ते कसे असतात असं म्हटलं तर भगवंत म्हणतात, जे माझ्यासाठीच कर्म करतात, जे मलाच परमस्थान मानतात, जे माझे भक्त माझीच भक्ती करतात, ते सोडून भक्ती सोडून त्यांना दुसरं काही नाही. आणि मग त्यांच्या ठिकाणी इतर पदार्थांचा संग वर्जित हा हे पद इतर सगळ्या पदार्थाला लागू होतं. म्हणजे पदार्थामध्ये जड आणि जीव आणि देव असे 3 पदार्थ बसतात. इतर देव त्यांची भक्ती माझे भक्त करत नाहीत, जड पदार्थ त्यांचाही मोह नाही, आणि चेतन पदार्थ त्यांचाही मोह नाही. स्त्री पुरुषाधिक किंवा पुत्राधिक यांचा चित्तात मोह नाही, किंवा जड पदार्थ धनाधिक संपत्ती याचाही मोह नाही, किंवा अन्य कुठल्या कोणाच्या प्रेमात हे पडलेले नाही. म्हणजे इतर देवांना सुद्धा ते अजिबात मानत नाही, तर ते केवळ म्हणून संघ ते हाही एक संघ आहे ना, इतर देव चित्तात राहणं हाही संघच आहे. म्हणून जड मानव आणि देव या सगळ्यांना बाजूला काढणारा असा माझा संघवर्जित भक्त आहे. आणि सगळ्या भूतांच्या विषयी निर्वैर, सर्व भूतेषु म्हणण्यामध्ये माणसाच्या विषयी निर्वैर काही वेळेला नसतात, त्याच्यातही अनुकूल प्रतिकूल भाव असतात. जे अनुकूल असतात त्यांच्याविषयी काय वैर नसतं, पण जे प्रतिकूल असतात त्यांच्याविषयी मत्सर द्वेषाची भावना आपोआप तयार होते. हे काय उत्कृष्ट भक्ताचं लक्षण नाही. म्हणजे त्यांच्याविषयी आपोआप द्वेषबुद्धी तयार होते, कारण ते प्रतिकूल नसतात. जे व्यवहार भेदात चालतात ना त्याच्यात हा विषय भरतोच, कारण व्यवहार तर भेदात घडतात, आणि भेदाचा व्यवहार म्हटला की अनुकूल प्रतिकूल ज्ञानाने युक्त असतोच. आणि अनुकूल प्रतिकूल असतो तर मग त्या व्यवहारात अनुकूलतेला लागून असणारे जे असतात त्यांच्याविषयी प्रेमबुद्धी, आणि जे त्या व्यवहारात प्रतिकूलतेला लागून असतात त्यांच्याविषयी द्वेषबुद्धी तयार होते. आणि आपोआपच हा आपण भक्तांच्या कोटीतून वजा होऊन जातो. भक्तांच्यात सुद्धा द्वेष ठेवतात, भक्तांच्यात सुद्धा द्वेष ठेवतात. तर तेव्हा मात्र त्याच्यात काय, त्याचं कारण आहे त्याच्यात जे कला गुण जे अवलोकन केलेले असतात तर त्याला वक्तृत्व गुण याला धरून ह्या द्वेषबुद्धी असतात. बसा गपचूप खाली बसा, खाली बसा, दर्शन नका नंतर घ्या. पांडुरंग हरी आलू टाक, टेप चालू तेव्हा अशा प्रकारच्या 5 प्रकारच्या मुद्द्यांच्या द्वारे उत्कृष्ट भक्तांचा विषय प्रतिपादन केलेला असा हा सुंदर श्लोक आलेला आहे. आपण थोडंसं चिंतन करायला गेलो तर असं लक्षात येतं, पहिलं पद आलतं, मला तर खरं संपवायचे होते लवकर पण ते संपत